विश्वकर्माने भगवान परशुरामाकडे असलेला जो फरशा आहे, जो साक्षात प्रभू महादेवाचे तेजापासून उत्पन्न असलेल्या लोखंडापासून बनवण्याचं कार्य हे कर्णाच्या पाठीमागे उभे होते। त्यामुळे कर्ण हा अर्जुनाच्या तोडीचा योद्धा हा मानला गेलेला आहे। इव्हन मित्र म्हणाले की अर्जुनाहून कर्ण हा ज्याला म्हणू की श्रेष्ठ असा धनुर्धर जमदग्नी ऋषी हे संपूर्ण भूमंडलावरती ज्याला आपण म्हणू की विख्यात होते। शेवटी पहा कोणते साधू संत असेल हे कुठे ना कुठे यांची प्रसिद्धी हे कुणा ना कुणामार्फत आपल्याला कळत असते। परंतु कामधेनू ज्यावेळेस हा सहस्त्रार्जुन ओढून घेऊन जात होता त्यावेळेस या कामधेनूने पाय आपटून सहस्त्रार्जुनाला श्राप सुद्धा दिलेलं वर्णन आपल्याला सापडतं। हातामध्ये असलेला जो धनुष आहे त्याचं नाव आहे पिनाक। ओम सतनमोजी हरीश गुरुजी कॉरिश गोडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत्स्येंद्रनाथ साहब कॉरिश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभुजेट गुरु गोरक्षनाथ बाबा कॉरिश नवनाथ 84 सिद्ध कॉरिश अलख निरंजन आदेश। तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये। आज आपण भगवान परशुराम यांच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहा, भगवान परशुराम हे विष्णूचे 6वे अवतार मानले जातात आणि भगवान परशुरामाच्या बाबतीमध्ये आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की सप्तचिरंजीवांमध्ये यांचं वर्णन हे स्थायी मानलं गेलेलं आहे। म्हणजे जे सप्तचिरंजीव जे सदेह रूपाने या पृथ्वी तलावरती अजूनही आहेत, म्हणजे मग द्वापरयुग असेल, त्रेतायुग असेल, इव्हन सतयुग असेल, भगवान परशुराम सुद्धा मानले गेले आहेत। भगवान परशुरामांचा इतिहास किंवा अवतार कथा जर पाहिली, जमदग्नी जे सप्त ऋषीमध्ये ज्या ऋषींचं स्थान सुद्धा अटळ आहे, इव्हन जेवढे आपण गोत्र सुद्धा सांगतो, बऱ्याच जणांना माहिती असेल की काही जणांचं गोत्र काश्यप आहे, कुणाचं भारद्वाज आहे, त्याच अनुषंगाने जमदग्नी नामक गोत्र सुद्धा आपण बरेच वेळा ऐकताना पाहिलेलं आहे। तर या जमदग्नी ऋषींचे जे पुत्र आहेत आणि माता रेणुका कोण हे सुद्धा तुम्हाला जाणून आहात की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ मानले गेलेले आहेत। आई तुळजाभवानी असेल, सप्तशृंगी माता असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, त्याच अनुषंगाने माहूरगडची रेणुका माता, ही रेणुका माता परशुरामांची आई आहे। परशुराम महाराजांच्या बाबतीमध्ये आणखीन जर सांगायचा प्रयत्न केला तर पहा, मुळात त्यांचे जे नाव आहे परशुराम हे खऱ्या अर्थी जर पाहिलं त्यांच्या हातामध्ये जो फरशा मांडला गेला आहे किंवा ज्याला आपण मराठी भाषेमध्ये कुऱ्हाड म्हणूया, तर याच्यावरूनच त्यांचं नाव परशुराम हे मानलं जात आहे। याही पुढे जाऊन सांगायचं म्हणजे हा जो फरशा आहे किंवा जो कुऱ्हाड जो आपण परशुरामांच्या हातामध्ये पाहतो, तर हे साक्षात यांना भगवान महादेवांमार्फत म्हणजे शिवांनीच दिलेले हे एक पद्धतीचं अस्त्र आहे, हे अमोघ अस्त्र आहे। कारण असं म्हटलं सुद्धा जातं की भगवान परशुरामांचं जे अस्त्र आहे ज्याला आपण कुऱ्हाड म्हणूयात, हे कुऱ्हाड अक्षय स्वरूपाचे आहे। भगवान महादेव यांनी त्यांच्या शरीरातनं एक तेज उत्पन्न केले, या उत्पन्न झालेले तेजापासून भगवान परशुरामाच्या हातामध्ये असलेली जी कुऱ्हाड आहे ही बनलेली आहे। बरं, आता ही बनली कुणी किंवा ज्याला आपण ही बनवली कुणी, तर ही बनवलेली आहे विश्वकर्माने। हा तोच विश्वकर्मा ज्याने पृथ्वी घडवली, हा तोच विश्वकर्मा ज्याने श्रीलंका म्हणजे रावणाची श्रीलंका सुद्धा ज्याने स्वतःच्या हाताने घडवली। विश्वकर्माने भगवान परशुरामाकडे असलेला जो फरशा आहे, जो साक्षात प्रभू महादेवाचे तेजापासून उत्पन्न असलेल्या लोखंडापासून बनवण्याचं कार्य हे विश्वकर्माने केलेलं आहे। याही पुढे जाऊन मग सांगायचा प्रयत्न केला तर परशुराम हे साक्षात ब्रह्म उत्पन्न असलेल्या ऋषींच्या कुळामार्फत, म्हणजे थोडक्यामध्ये हे ब्रह्मतेज आहेत, म्हणजे ब्रह्मदेवापासून उत्पन्न असलेले जे काही पुत्र मानले गेलेले आहेत किंवा जे ऋषी उत्पन्न झालेले आहेत त्यांच्या वंशावळीतनंच परशुराम सुद्धा हे येतात। प्राचीन, उत्तम प्राचीन निश्चितपणे आहेत, मुळामध्ये हे ब्रह्मदेवाचेच वंशज आहेत। परशुरामांचं पराक्रम, परशुरामांचा साहस जर पाहिलं तर निश्चितपणे हे उद्विग्न, ज्याला आपण म्हणूया की साहसी आणि अत्यंत क्रोधी स्वरूपाचं अवतार विष्णू देवतेचा परशुरामांचा मानला गेला आहे। ज्याला आपण म्हणूया की असा एक योद्धा जो कधीही हार मानत नाही किंवा कोणत्याही युद्धामध्ये कधीही हारत नाही। याचे अनेक उदाहरणं जर आपण पाहिलं तर आपल्याला हे सुद्धा पाहायला मिळेल की भगवान गणेश म्हणजे गणपती बरोबर झालेल्या युद्धामध्ये सुद्धा गणपतीचा दात परशुरामांनी त्यांच्या फरशाद्वारेच पाडलेला होता आणि याच दाताचं लेखणी करून महाभारत हे भगवान गणेशाने म्हणजे श्री गणेशाने लिहिणं सुद्धा आपल्याला वरून आपल्याला पाहायला मिळेल। याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर अनेक युद्ध परशुरामांनी केली किंवा द्वापरयुग असेल, त्रेतायुग असेल, याच्यामध्ये सुद्धा परशुरामांचा प्रादुर्भाव हा निश्चितपणे पाहायला मिळाला। जर यांची युद्धाची कौशल्य जर आपण पाहिलं किंवा जर एक यांचा पण असायचा की जे यांच्या अंगामध्ये असलेले जे युद्ध कौशल्य आहे किंवा जे शस्त्र असेल किंवा अस्त्र असेल किंवा कोणतीही सिद्धी असेल तर हे कधीही काट न होणारे असायची। म्हणून तर जेवढे शिष्य भगवान परशुरामांचे झाले ते सदैव अजेय योद्धा मानले गेलेले आहेत। आता यांच्या शिष्यांच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर अर्जुनांचे जे गुरु होते ज्यांना आम्ही द्रोणाचार्य म्हणतो, या द्रोणाचार्यांचे सुद्धा गुरु हे परशुरामच होते। अर्जुनावरती जे कर्णाने जेवढे विघातक असे अस्त्र हे साक्षात मारून अर्जुनावरती कौरवांमार्फत जो कर्ण भारी पडला किंवा कौरवांमध्ये सर्वात जास्त बलवान धनुर्धर योद्धा जर अर्जुनाच्या तोडीचा कोणी होता तर हा कर्ण होता। तर हा कर्णाचं जे युद्ध कौशल्य होतं किंवा कर्णाकडे असलेले
जे अस्त्र होते ती सर्वचे सर्व अस्त्र सुद्धा हे साक्षात भगवान परशुरामांनी दिलेले असायचे किंवा भगवान परशुरामांची ती शिकवलेली विद्या होती जी कर्णाच्या पाठीमागे उभी होती। त्यामुळे कर्ण हा अर्जुनाच्या तोडीचा योद्धा हा मानला गेलेला आहे। इव्हन मित्र म्हणाले की अर्जुनाहून कर्ण हा ज्याला म्हणू की श्रेष्ठ असा धनुर्धर होता। त्याच्याच बरोबर आणखी जर यांच्या शिष्यांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळालं तर भीष्म पितामह हे सुद्धा यांचे शिष्य होते। अनेक अशी उदाहरणं सांगता येतील की परशुरामांचे शिष्यत्व असेल किंवा परशुरामांचं जे युद्धनीती आहे, कौशल्य आहे, हे कधीही तोडीचं ज्याला आपण म्हणू याचा तोड हा कधीही न होणार किंवा कधी यांचं बल पराक्रम हे न संपणार असा एक योद्धा हा परशुराम महाराज नक्कीच आहेत। बरं, परशुराम महाराजांच्या बाबतीमध्ये आणखीन एक गोष्ट किंवा ज्याला आपण म्हणू कहाणी किंवा कथा अशी सुद्धा येते की ज्यावेळेस भगवान दत्तात्रयांनी सहस्त्रार्जुन ज्याला 1000 भुजा होत्या अशा या सहस्त्रार्जुनाला वरदान दिलेलं होतं की कोणीही तुला पराजय करू शकणार नव्हता। सहस्त्रार्जुनाने एकेकाळी ज्याला आपण म्हणू राक्षसांचा सर्वात जास्त जर पॉवरफुल कोणतं राक्षस मानला गेला आहे तर तो रावण आहे। मुळामध्ये रावण हा अर्धा राक्षस आणि अर्धा देवताच आहे बरं का, कारण रावणाची माता ही माता कैकसी होती, तर रावणाचे जे पिता होते हे देव ऋषी होते। थोडक्यामध्ये जर मांडलं तर एक देवता आणि राक्षस यांचं मिश्रित असलेला जो वर्ण आहे हा रावण होता। मग रावणाला सुद्धा ज्याला आपण म्हणू सहस्त्रार्जुनाने ज्या वेळेस बंदी बनवलेलं होतं, ज्या वेळेस रावणाचं आणि त्याचं युद्ध झालं किंवा द्वंद्व झालं, तेव्हा या कार्तिवीर्याने रावणाला सुद्धा स्वतःच्या 1000 बाहुने आणि 1000 शिर त्याला असायचे असं सुद्धा वर्णन येतं। रावण हा तर दशानन होता, परंतु कार्तिवीर्य हा 1000 शिर आणि 1000 हातांचा असं वरदान साक्षात भगवान दत्तात्रयांनी त्याला दिलेलं होतं। तर त्यांनी रावणाला सुद्धा बंदी बनवून त्याच्या या माहिष्मती नामक राज्यामध्ये बंदी बनवलेलं होतं आणि याच माहिष्मतीपुरीमधून रावणाला साक्षात त्याच्या पूर्वजांना येऊन सोडवावं लागले होतं, याचं सुद्धा वर्णन आपल्याला पाहायला मिळतं। बरं, आता याही पुढे जाऊन म्हटलं ज्यावेळेस या कार्तवीर्य अर्जुनाने किंवा ज्याला आपण सहस्त्र अर्जुनाने ज्यावेळेस पृथ्वी तलावरती हा शिकार करत असताना एक दिवस अचानकपणे हा जमदग्नी ऋषींच्या जवळपासच्या तलावामध्ये येऊन पोहोचला। जमदग्नी ऋषी हे संपूर्ण भूमंडलावरती ज्याला आपण म्हणू की विख्यात होते। शेवटी पहा कोणते साधू संत असेल हे कुठे ना कुठे यांची प्रसिद्धी हे कुणा ना कुणामार्फत आपल्याला कळत असते। अशीच प्रसिद्धी काहीशी ज्यावेळेस सहस्त्रार्जुनाला कळाली त्यावेळेस हा सहस्त्रार्जुन जमदग्नी ऋषींच्या आश्रमामध्ये जातो आणि आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर त्याला एक चित्र पाहायला मिळाले की जमदग्नी ऋषी जेवढे काही देवी देवता साधू संत जे कोणी येत आहेत त्यांना अमोघ असे जेवण म्हणा किंवा ज्याला म्हणून कधीही न संपणारं पात्र हे देत आहेत, जेणेकरून ज्याला म्हणूयात ना की जी इच्छा प्रकट करेल ती इच्छा जमदग्नी मुनी हे पूर्ण करत आहेत। पण ते कोणत्या बेसवरती, तर जमदग्नी ऋषींना साक्षात भगवान शिवशंभूने म्हणजेच महादेवाने जमदग्नी ऋषींच्या तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन त्यांना कामधेनू ही प्रदान केलेली होती। ही कामधेनू ज्याला आपण म्हणू ही स्वर्गातली कामधेनू आहे। कामधेनू ही कोणतीही इच्छा ज्या वेळेस तिच्या समोर बोलली जाते ती इच्छा कामधेनू ही पूर्ण करते। ही गायी आहे आणि ही गायी ज्या गायीच्या जोरावरती जमदग्नी ऋषी संपूर्ण हजारो लाखो जे येणारे साधू संत देवी देवता आहेत त्यांना तृप्त करत असायचे भोजन अन्न पाणी देऊन, तर ही कामधेनू मागितलेली होती कार्तिवीर्य अर्जुनाने म्हणजे सहस्त्रार्जुनाने। परंतु ते देण्यास नकार केल्यामुळे सहस्त्रार्जुनाने जमदग्नी ऋषींचा वध केला आणि बलपूर्वक ती गायी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। परंतु कामधेनू ज्यावेळेस हा सहस्त्रार्जुन ओढून घेऊन जात होता त्यावेळेस या कामधेनूंनी पाय आपटून सहस्त्रार्जुनाला श्राप सुद्धा दिलेलं वर्णन आपल्याला सापडते। त्यावेळेस कामधेनूने सहस्त्रार्जुनाला असा श्राप दिला की भगवान परशुरामाच्या हातून तुझा निश्चितपणे वध होईल, तुझा जो गुरूर आहे जो माज आहे हा निश्चितपणे भगवान परशुराम हे उतरवणार आहेत। हे श्राप देऊन कामधेनू तिथून लुप्त होते आणि स्वर्गामध्ये जाऊन पोहोचते। मग ज्यावेळेस परशुराम हे त्यांची परिक्रमा पूर्ण करून रिटर्न येतात, रिटर्न आल्याच्या नंतर समोर चित्र जे आहे ते त्यांना दिसतं की जमदग्नी ऋषींचा वध हा झालेला आहे। तर हे क्रोधानळ जसा आपण म्हणूया हा पेटला जातो, असा क्रोधानळ पेटल्याच्या नंतर साक्षात परशुराम त्यांचा फरशा हे त्याची शपथ घेतात की या संपूर्ण पृथ्वी तलावरनं मी क्षत्रिय नावाचं जेवढे कोणी राजे असेल त्यांना मी हे पृथ्वीच ही क्षत्रिय विहीन करून टाकेल। आणि त्यांनी सहस्त्रार्जुन ज्या माहिष्मतीपुरीमध्ये ज्याचं राज्य असायचं किंवा त्याचं राज्य होतं, या सहस्त्रार्जुनाच्या राज्यामध्ये भगवान परशुराम जातात। सहस्त्रार्जुनाचे ज्याला म्हणू 1000 हात 1000 मुंडके याचं खंड खंड करून टाकतात। हे त्यांच्या हातामध्ये असलेल्या कुऱ्हाडीने एक ना एक अंग त्या सहस्त्रार्जुनाचं भगवान परशुरामाने तोडून टाकलेलं आणि त्याचं वध केलेलं सुद्धा वर्णन आपल्याला पाहायला मिळते। याही पुढे जाऊन विचार केला तर या सहस्त्रार्जुनाचे 100 पुत्र होते, त्या 100 पुत्रांना सुद्धा एकट्या परशुरामाने मारून टाकलेलं आहे। याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर संपूर्ण पृथ्वी 21 वेळा क्षत्रियहीन केल्याचं वर्णन सुद्धा आपल्याला शास्त्रामध्ये सापडते। म्हणजे पहा ज्याला म्हणूयात ना की क्रोध किती असावा एका अवतारामध्ये किंवा विष्णूंच्या या परशुराम नामक रूपामध्ये। आपल्या वडिलांच्या झालेला वधाचा बदला घेण्यासाठी त्यांनी सहस्त्रार्जुनाला तर मारलेच, परंतु
संपूर्ण पृथ्वीच ही संपूर्ण 21 वेळा क्षत्रियहीन करून टाकली. म्हणजे संपूर्ण पृथ्वी तलावरती 21 वेळा कोणताही राजा राज्यच करत नसायचा, एवढी ताकद भगवान परशुरामांची होती. साक्षात भगवान दशरथाने म्हणजे दशरथ म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या पित्याने सुद्धा भगवान परशुरामांची धास्ती खाल्ली होती. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे, या जनक राजाला सुद्धा भगवान परशुरामानेच त्यांच्याकडे असलेला जो पिनाक नामक जो धनुष्य आहे तो दिलेला होता. आता हा पिनाक धनुष्य कुणाचा आहे? पिनाक धनुष्य आहे भगवान महादेवाचा. या पृथ्वी तलावरती जेवढे देवी देवता आहेत, प्रत्येक देवी देवताचं एक विशेष असं अस्त्र आहे. त्याच अनुषंगाने विष्णू देवता यांच्याकडे असलेला जो अस्त्र आहे किंवा ज्याला जे धनुष्य म्हटलं जातं, जे विष्णू देवता वापरतात त्याला सारंग म्हटलं जातं. म्हणजे विष्णूंच्या धनुष्याचं नाम हे सारंग आहे. तर भगवान महादेवाच्या हातामध्ये असलेला जो धनुष्य आहे त्याचं नाव आहे पिनाक. आणि हा पिनाक धनुष्य संपूर्ण भूमंडल, पृथ्वीमंडल आणि तिन्ही लोकांमध्ये सर्वात जास्त पॉवरफुल मानलं गेला आहे. आणि हा पिनाक नामक धनुष्य हा दिलेला होता भगवान शंकराने परशुरामांना. आणि हाच पिनाक धनुष्य दिलेला होता जनक या राजाला. मग जनक राजाने ज्यावेळेस सीता स्वयंवर ठेवलेले होते, आपण जाणून आहात की सीता स्वयंवरमध्ये भगवान रामचंद्र येतात आणि ज्यावेळेस हे ज्याला म्हणू आपण की प्रत्यंजा हे त्या धनुष्यावरती चढवत असताना म्हणजे दोरी धनुष्याला लावत असताना तो धनुष्य हा साक्षात प्रभू रामचंद्रांनी मोडलेला आहे. हे ज्यावेळेस परशुरामांना कळते, परशुराम महाराज तिथे येतात आणि जनक यांना सुद्धा हे झालेलं जे कुणी दुस्साहस केलेलं आहे याची विचारणा करतात. साक्षात प्रभू रामचंद्र तिथे उपस्थित असतात. लक्ष्मण आणि राम यांच्याबरोबर परशुरामांचा संवाद सुद्धा होतो आणि साक्षात प्रभू रामचंद्र सुद्धा परशुरामांची माफी मागतात. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र परशुरामांची माफी मागतात ते साक्षात विष्णू रूपाने मागितलेलं सुद्धा वर्णन आपल्याला पाहायला मिळते. याही पुढे जाऊन विचार करायचं म्हटलं तर कोकण भूमी ही खास करून परशुरामांचीच देण सुद्धा मांडली गेलेली आहे. कारण समुद्र हा संपूर्ण पृथ्वी तलावरनं खास करून कोकण भूमीपासूनचा जो समुद्र आहे हा असं सुद्धा म्हटलं जातं की परशुरामांनीच त्यांच्या अट्टहासाने कितीतरी ही कोकण भूमी जी आपल्याला दिसत आहे ही समुद्र पूर्णपणे आच्छादित होती. समुद्र पाठीमागे सारण्याचं कार्य सुद्धा परशुरामांनीच केलेलं आहे. त्यामुळे परशुराम महाराजांची किंवा परशुरामांची भूमी ही कोकण भूमी सुद्धा मांडली गेलेली आहे. त्यामुळे भगवान परशुराम हे सदा सर्वदा सर्व युद्धांमध्ये किंवा क्षत्रियांमध्ये किंवा ज्याला आपण म्हणू युद्ध नीतीमध्ये हे कधीही न हार मानणारी दैवत किंवा ज्याला म्हणू की कधीही अनबिटेबल हे असे योद्धा आणि अमर असलेले असे चिरंजीव सुद्धा आहेत जे भगवान नारायणाचेच अवतार आहेत. अशा या परशुराम महाराजांची जयंती ही येणाऱ्या 29 एप्रिल या दिवशी येत आहे. बरं, आता परशुराम महाराजांच्या बाबतीमध्ये आपण मग करू काय शकतो? कारण पहा, परशुरामांच्या बाबतीमध्ये कोणतेही शास्त्र, पूजा किंवा जप असं करण्याचं विधान हे मुळात खूप कमी आहे. किंवा मित्र म्हणेल की संपूर्ण पृथ्वी तलावरती असे खूप काही ग्रंथ, काव्य आहेत की ज्यामध्ये परशुराम महाराजांना प्रसन्न करण्याची कोणती पूजा आहे का किंवा काय असं काय नाही. मग बेस्ट आपण याच्यामध्ये पर्याय मग काय करू शकतो की तुम्ही तुमच्या घरी जे भगवान विष्णूंची प्रतिमा असेल, मूर्ती असेल, साक्षात विष्णू देवतेची चालेल, भगवान बालाजीची चालेल किंवा कृष्ण असेल तर कृष्ण देवतेचे सुद्धा चालेल. तर शेवटी अवतार हे तर हरिनारायणाचेच आहेत म्हणजे विष्णूंचेच अवतार हे आहेत. तर तुम्ही विष्णू देवतेला या दिवशी म्हणजे परशुरामांच्या रूपामध्ये जी खीर असेल किंवा गोडाचा नैवेद्य असेल तर तुम्ही तो अर्पण करू शकता. आणि याही पुढे येणाऱ्या 5 मे या दिवशी बजरंगबलीची बजरंगबाण ही दीक्षा ऑनलाईन स्वरूपाने आयोजित करण्यात येणार आहे. तुमच्यापैकी बरेच व्यक्तिरेखा किंवा तुमच्यापैकी बरेच सबस्क्रायबर हे नवीन जोडले जात आहेत. त्यामुळे तुम्ही बजरंगबाणची दीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये घरात बसून घेऊ शकता. अनेक पद्धतीच्या संकटांना तारून नेण्याचं किंवा भूत प्रेत पिशाच करणी बाधा याच्यातनं मुक्त होण्याचा सर्वात ज्याला म्हणूयात की श्रेष्ठ आणि जे तुम्ही इझिली तुमच्या घरामध्ये याचं अनुष्ठान करू शकाल तो मार्ग म्हणजे बजरंगबाण आहे. याची दीक्षा येणाऱ्या 5 मे या दिवशी दिली जाणार आहे. सेकंड पॉईंट, बरेच वेळा हा प्रश्न विचारण्यात येतो की बजरंगबाणची दीक्षा घेत आहोत, मग आम्ही गुरु केला आहे, गुरु केला असेल तर घेऊ शकतो का? तर एक शॉर्टली तुम्हाला ब्रीफ करू इच्छितो की तुम्ही गुरु केला असेल किंवा गुरु केला नसेल तरी सुद्धा तुम्ही ही दीक्षा घेऊ शकता. दीक्षा घेणं म्हणजे तुम्हाला बजरंगबाण प्रॉपर करायचं कसं आहे त्याच्याबद्दल माहिती सांगणारा पूर्णपणे 1 तासाची दीक्षा सशुल्क पद्धतीने आयोजित केलेली आहे जे झूम या ॲपद्वारे देण्यात येते. याचं रजिस्ट्रेशन हे सुरुवात झालेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करून जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे तुम्ही येणाऱ्या 5 तारखेसाठी तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. त्यामुळे अशा आहे आजच्या भागामध्ये जी भगवान परशुरामांबद्दल दिलेली जी माहिती आहे तुम्हाला आवडलेली असेल. आणि हो, याही पुढे जाऊन सांगू इच्छितो की भगवान परशुरामांचं नाथ संप्रदायामध्ये सुद्धा अवतरित किंवा ज्याला म्हणून अवतार कथा येते बरं का. भगवान परशुरामांनी नाथ संप्रदायामध्ये गुरु गोरखनाथांकडनं सुद्धा दीक्षा घेतलेली आहे असे सुद्धा विधान काही काव्यांमध्ये काही ग्रंथांमध्ये आपल्याला आजही पाहायला मिळतात. त्यामुळे हे अमर असलेले जे चिरंजीवी आहेत निश्चितपणे हे बल असेल, बुद्धी असेल किंवा चातुर्य असेल हे देणारे निश्चितपणे हे दैवत भगवान परशुराम सुद्धा आहेत. त्यामुळे याच्या एपिसोडमध्ये तुम्हाला जी दिलेली माहिती आहे निश्चितपणे आवडली असेल हीच आशा व्यक्त करतो. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सत्नम आदेश गुरुजी को आदेश. आला निरंजन आदेश.